सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्कार मैत्रिणींनो, हे 7 उपाय केले तर लक्ष्मी माता स्वतःहून घरी स्थिर होईल. सगळी सोंगे आणता येतात, परंतु पैशाची सोंग आणता येत नाही. हे अगदी त्रिवार सत्य आहे. कुणी कितीही नाही म्हटलं, कुणी कितीही तत्व, तरीही पैसा हा जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. तेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून तर जग पैशाच्या मागे लागलेले दिसते. पण कधी कधी असे होते, आपण प्रामाणिक प्रयत्न करतोय, कष्ट करतोय, तरीही आपलं उत्पन्न वाढत नाहीये. म्हणावं तसे घरात पैसा येत नाही, आलेला पैसा घरात निघत नाहीये. माझ्या समस्या जेवढ्या माणसाला त्रास दिलेल्या लागतात, तेवढा मात्र माणूस हैराण होत असतो. या सगळ्या समस्यातून बाहेर पडण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी किंवा इतरही दिवशी केलेले काही खास उपाय आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरतात. हे उपाय ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहेत. मग काय आहे ते उपाय, कसे करावे, चला जाणून घेऊया. मैत्रिणींनो बघा, सकाळी उठल्यानंतर पहिला शब्द तक्रारीचा नको. पहिला शब्द सकारात्मक असेल तर त्या दिवसाची ऊर्जा बदलते. घरात विनाकारण वाद होत नाहीत. मैत्रिणींनो, मंगळसूत्र हातात घेऊन कधीही रागात बोलू नये. रागाची ओझर थेट वैवाहिक सौख्यावर परिणाम करते. शांत मनाने विचार केल्यास सौभाग्य टिकते. चला तर मग ते काही खास उपाय बघूयात. यातील प्रत्येकच उपाय केला पाहिजे असं काही नाही. जे तुम्हाला शक्य होतील तेवढे उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. 1. कधीही घराच्या बाहेर किंवा बाहेरून घरात प्रवेश करताना उजव्या पायाने पाऊल टाका. उजवा पाय मंगळकारी आणि शुभ ऊर्जा घेऊन येतो. रात्री झोपण्याआधी उशीखाली एक लवंग ठेवा. मनातील भीती, तणाव, काळजी नष्ट होते. झोप शांत होते. वाईट विचार बंद होतात. आठवड्यातून एकदा घरात मीठ पाण्याने फरशी पुसा. घरातील नकारात्मक ऊर्जा मीठ शोषून घेते. वाईट शक्ती बाहेर जाते. नकारात्मक गोष्टी प्रवेश करत नाही. दर गुरुवारी घरात हळदीने पूजा. मंदिरात श्री लिहा. मुख्य उंबरट्यावर स्वस्तिक काढा. लक्ष्मीचा वास स्थिर होतो आणि धन मार्ग खुला होतो. जेवण सुरू करण्याआधी तांदळाचा एक दाणा ताटात ठेवा. असं नाही की तो शिजवलेलाच असावा. कच्चा तांदळाचा एक अखंड दाणा ताटात ठेवा. अन्नदेवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरात सुख समाधान वाढतं. शनिवारी संध्याकाळी घराच्या मुख्य दारावर लिंबू कापून फिरवा. नजरबाधा, वाईट शक्ती, नकारात्मक आणि दृष्ट ऊर्जा जवळ नष्ट होते. घरात ओल्या कपड्यावर थोडेसे मीठ शिंपडून पुसा. वाद, भांडण, क्लेश, अशांतता कमी होते. देवघरात चांदीचं नाणं ठेवा आणि रोज स्पर्श करा. नोकरी, करिअर आणि आर्थिक स्थैर्य वाढतं. मुख्य दरवाजावर एक छोटासा चांदीचा तुकडा चिटकवा. चांदी ही शांतताचे प्रतीक आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकण्याचा आणि सकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते. तुळशीला रोज सकाळी शुद्ध पाणी अर्पण करा. घरातील रोगदोष कमी होतो आणि ओझ वाढत जाते. रात्री पाय धुवून झोपा. दिवसभरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती पायामधून बाहेर निघून जाते. वेळ असेल तर मिठाचे पाणी घेऊन पाय धुवावे. यामुळे खूप चांगला अनुभव येतो. पर्समध्ये नेहमी 2 कमळाचे दाणे ठेवा, म्हणजे कमलगड्डे ठेवावेत. यामुळे अनपेक्षित पैसा आणि भाग्य लाभते. केलेल्या कष्टातून लाभ मिळतो. घराच्या ईशान्य कोपऱ्यात शुद्ध पाणी भरा. त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाका. ही जागा श्री समृद्धीची दिशा मानली जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा तर वाढतेच, पण पितरांना सद्गती आणि मोक्ष प्राप्त होते. शुक्रवारी संध्याकाळी तुपाचा दिवा दक्षिण दिशेला लावा. पितृदोष, अडथळे, कर्ज कमी होण्यास मदत मिळते. पहाटे 5 ते 7 दरम्यान घराची खिडकी उघडा. सूर्य ऊर्जा घरात येते आणि रोग कमी होतात. अंघोळीनंतर पायांना तेलाचा थेंब लावा. शरीरातील थकवा, तणाव दूर होतो. भाग्य वाढते. घरातील रोज घंटा किंवा शंख वाजवा, परंतु तो घंटा किंवा शंख वाजवताना सकाळीच वाजवा. संध्याकाळी याचा आवाज करू नये. घरामध्ये अशांतता निर्माण होते असे म्हटले जाते. मुख्य दारासमोर नेहमी स्वच्छ पायपुसणी ठेवा. घाण आणि वाईट ऊर्जा बाहेरच थांबते. झोपताना पलंगाखाली चप्पल कधीही ठेवू नका. यामुळे बेचैनी, वाईट स्वप्ने, मन अस्थिर होते. घरात डोक्यावर पंखा बंद असताना कधीही पैसे मोजू नका. पैसे थांबतात, खर्च वाढतो असे विशेष म्हटले आहे. आठवड्यातून एकदा घरात कापूर, लवंग जाळा. घरातील अडकलेली ऊर्जा स्वच्छ होते. कामे वेगाने होतात. कोणत्याही कामासाठी घरातून
आधी 3 वेळा हात जोडून देव घरासमोर उभे राहा. यामुळे कार्यसिद्धी, संरक्षण आणि आत्मविश्वास मिळतो. रात्री झोपण्याच्या आधी पाण्याचा ग्लास डोक्याजवळ ठेवू नका. पाणी हे चंद्राला कारक आहे, त्यामुळे चंद्र दुर्बल होतो. यामुळे मन अशांत होते, तसेच मेंदूवरील दडपण वाढतं आणि अशांतता निर्माण होते. ग्लास नेहमी पलंगाच्या बाजूस दूर टेबलावर ठेवा. घरात तुटक्या वस्तू ठेवू नका. तुटलेल्या वस्तूंनी घराची ऊर्जा दुखते. विशेष तुटलेली आरसे लगेच काढून टाका. उदाहरणार्थ कप, फ्रेश शोपीस 3 दिवसापेक्षा जास्त ठेवू नका. मोडके सामान मोडके नशीब तयार करते, हे घरात राहू नये. खोलीत धूप फिरवताना घड्याळाच्या दिशेने फिरवाल. अशुभ ऊर्जा बाहेर ढकलली जाते आणि शुभ ऊर्जा घरामध्ये भरते. घरातील मुख्य दारामागे झाडू उभा ठेवू नये. लक्ष्मी उलट माघारी फिरते. धनप्रवाह थांबतो. झाडू नेहमी झोपून ठेवा. पलंगाखाली कागद, वस्तू, पैसा साठवू नका. अडथळे आणि मानसिक ताण वाढतो. पलंगाखाली रिकामी जागा सकारात्मक प्रवाह देते. सकाळी उठताच आरशात आपला चेहरा पाहू नका. पहिले देवाचे नाव घ्या किंवा उजव्या हात बघा. आपल्या हाताची तळे चेहऱ्यावर लावा. शारीरिक, मानसिक ऊर्जा संतुलित राहते आणि दिवस सुख समाधानी बनतो. दिवस शुभ आणि यशस्वी होतो. रात्री स्वयंपाकघरात रिकामी भांडी ठेवू नका. तसेच बेशनमध्येही खरकटी भांडी ठेवू नका. रिकामेपण म्हणजे पैशाची कमी निर्माण होते. एक भांडे पाण्याने भरून ठेवा. तुमचा डेरा जरी असला तरी एखादं भांडं भरून ठेवावे. गॅस सुरू करण्यापूर्वी 1 सेकंद हात गॅसवर ठेवून श्री असा उच्चार करा. अन्न दिव्य स्पंदने देते आणि घरात सकारात्मक ऊर्जा बसते. मुख्य दरवाजाच्या दिशेने कधीही कचऱ्याची टोपली ठेवू नका. धनमार्ग अडतो, नशीब साथ देत नाही. कचरा दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर झाडू कधीही मारू नका. घरात लक्ष्मी नसते, धन आणि होते. झाडू दिवसाच्या प्रकाशातच मारावा. घरात जास्त काळोखात ठेवू नका. अंधार नकारात्मक कंपन वाढतो. कमीत कमी 1 पिवळा दिवा जळत असू द्या. जर घरातून सतत भांडण तंटे होत असतील तर संध्याकाळी 1 लिंबू 4 भाग करा. म्हणजे त्याचे 4 भाग कापा आणि 4 कोपऱ्यात ठेवा. घरातील ताण, वाद, अशुभता लगेच शांत होते. भांड्यातील पाणी ओतताना उजव्या हाताने ओतावे. घरातील धनप्रवाह वेगानं वाढतो. स्वयंपाकघरात काळी मिरी, लवंग, मीठ याची त्रिकूट ठेवावे. यामुळे आर्थिक स्थैर्य आणि वाद कमी होतात. रात्री ओल्या टॉवेलने झोपू नका. घरातील जलतत्व असंतुलित होते. पैसा अडतो. जेवण करताना पाय हलवू नका किंवा चप्पल घालून जेवण करू नये. अन्नदेवी नाराज होते. स्थैर्य कमी होते. फोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू देवघरात चार्ज करू नका. तुम्ही देवघरामध्ये कायमस्वरूपी प्रकाश म्हणून बल्ब लावू शकता, परंतु इलेक्ट्रिक वस्तू चार्ज करू नये. आध्यात्मिक ऊर्जा खंडित होते. घरात तुटलेल्या मूर्ती किंवा देवाचा फोटो फेकून द्यावेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे. नाहीतर नशीब आणि आशीर्वाद रोखले जातात. घरात प्रत्येक शुक्रवार तांदूळ आणि हळद वाटीमध्ये ईशान्य दिशेला ठेवा. धनमार्ग खुला होतो. मुख्य दारासमोर चपलांचा ढीग ठेवू नका. मग ते संध्याकाळी असो किंवा सकाळी असो. यामुळे शुभ ऊर्जा प्रवेश करत नाही. चांगली ऊर्जा त्याच्या चपलांमध्ये अडकून राहते आणि वाईट ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते असे म्हटले जाते. घरात प्रवेश करणाऱ्यांना पाणी देऊन आदर करा. घरात आनंद, सुख आणि पुण्य वाढते. जेवण वाया जाऊ देऊ नका. अन्नाची देवी लक्ष्मी असंतुष्ट होते. घरातील टेबल, बेड, सोप्याखाली धूळ साचू देऊ नका. अडथळे किंवा विलंब निर्माण होतो. खोलीत उशीच्या खाली कधीही पैसा ठेवू नका. पैसे अशुभ कंपन देतात आणि टिकत नाहीत, स्थिर राहत नाहीत. त्याला अनेक मार्ग येतात. कपाटात सुगंध किंवा कापूर ठेवा. भाग्य सक्रिय होते. भाग्यात नसलेल्या गोष्टीसुद्धा प्राप्त होतात. निगेटिव्हिटी कंपन प्रवेश करत नाही. पाण्याचा नळ सतत टिपकत असल्यास त्वरित दुरुस्ती करा. पैसे हातून निसटतात, स्थिर राहत नाहीत. घरात 3 वेगवेगळ्या प्रकारच्या मिठांचा वापर करा. उदाहरणार्थ खडे मीठ, बारीक मीठ, सैंधव मीठ. ऊर्जा संतुलित राहून आरोग्य व धनवृद्धी होते. नारळ कधीही पूजा घरामध्ये कलशामध्ये तुटका ठेवू नका. नशीब आणि काम अडतं. उगवल्यास तो लगेच कुंडीमध्ये किंवा बाहेर भरपूर जागा असेल तर तिथे लावा आणि दुसऱ्या कलशामध्ये नारळ घाला. रात्री झोपण्यापूर्वी मुख्य दरवाजाला हात लावून शुभम भवतु असं एकदा बोला. दारातून येणारी नकारात्मक ऊर्जा थांबते आणि घरात संरक्षणाचं कवच तयार होते.
स्वयंपाकघरातील मिठाचा डबा कधी अर्धा रिकामा ठेवू नका, नेहमी भरून ठेवा. घरात पैशाची कमतरता राहत नाही. कमाई केलेली स्थिर राहते. वाईट मार्गातून ते पैसे निघून जात नाही. सोमवारी सकाळी घरातील एका भांड्यात थोडं स्वच्छ पाणी, एक चिमूटभर हळद घालून उंबरठा धुवा. वाईट शक्तीपासून भगवान शिवशंकर घराचं संरक्षण करतात आणि सौभाग्याचा प्रवाह वाढतो. दर मंगळवारी मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला, उजव्या नाहीतर डाव्या बाजूला छोटासा दीप लावा. कोर्ट कचेरी, अडथळे, ताणतणाव यांचे ग्रह शांत होतात. घरात जर सतत नजर लागत असेल तर मुख्य दारावर 2 लवंगा, एक तांदूळ लाल कपड्यात बांधून लटकवा. नजर दोष, असुरी ऊर्जा आणि अडखळलेली प्रगती नष्ट होते. बघा मैत्रिणींनो, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले उपाय जीवनात लागू केले तर पैसा टिकेल, घर शांत होईल, भाग्य आणि समाधान वाढेल, नशीब तुमच्या बाजूस येईल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की टाईप करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.